बीडमधील भगवानगडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या राज्यातील जेवढे महापुरुष महंत संत होऊन गेले त्या महंतांनी संतांनी जात पात धर्मासाठी काम केले नाही. शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं करण्यासाठी 18 पगड जातींना घेऊन राज्य उभं केलं. ते एका जातीचं राज्य नव्हतं. संत भगवान बाबांनी अध्यात्म शिकवला, तो कोणत्या एका जातीसाठी नव्हता, सर्वांसाठी होता. आज या दसरा मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोक आले आहेत. इथे आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्माचा आहे. मला एकाने विचारलं, असं धनंजय मुंडे म्हणाले. 10 ऑक्टोबर 2024 रोजी दक्षिण सोलापूर तालुका मौजे मुळेगाव या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता शिवराज दाजी जाधव यांच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिलांना स्पर्धेच्या माध्यमातून थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत बकेट बॉल, उखाणा, तळ्यात मळ्यात संगीत खुर्ची अशा स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात आली. महिलांनी तुफान गर्दी करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे आयोजक उपसरपंच शिवराज दाजी जाधव यांनी महिलांच्या उपस्थितीबद्दल मनापासून आभार मानले. मंगेश लामकाने यांनी शिवराज जाधव यांच्यासारखा लोकप्रतिनिधी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यक्रमाच्या खास आयोजनाबद्दल उपसरपंच शिवराज जाधव यांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून सविता भोसले, माजी सभापती नळपती बनसोडे, चेअरमन निवृत्ती ताकमोगे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील सर्वांचे सहकार्य लाभले. सलग 3 तास चाललेल्या कार्यक्रमाची स्नेहभोजनाने सांगता झाली. उपसरपंच शिवराज दाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. मराठा आरक्षणाची धग अजून संपली नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर त्यांनी दसरा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात जाता जाता जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आचारसंहितेची डेडलाईन देत त्यांनी मराठा आरक्षणावर वेळीच भूमिका न घेतल्यास गणित उलटवण्याचा इशारा दिला. दसरा मेळाव्यात जाता जाता काय म्हणाले जरांगे पाटील, यांना उखडून फेकावंच लागणार आहे, सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावंच लागेल. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. अनुदान नाही, पीक विमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव, कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही, मुस्लिम दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत. आपणही सर्वांना न्याय देणार आहोत. काही लोक कशासाठी भिजत आहे, आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला, याला शुभ संकेत समजा, आता तर गाडलेच समजा, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आज दसऱ्या निमित्ताने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारण बिघडलं आहे, राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला आहे. राज्यातील राजकारण बिघडलंय हे खरं आहे. राज ठाकरे म्हणतात ते अगदी बरोबर आहे, पण हे राजकारण बिघडवण्यात राजसाहेब तुमचाही एक चमचा आहेच, असा हल्ला किशोरी पेडणेकर यांनी चढवला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. गेल्या 5 वर्षात राजकारण नक्कीच बिघडले आहे, परंतु ते बिघडण्यामागे एक चमचा तुमचा देखील आहे. 40 आमदारांची गद्दारी झाली, त्यावेळेस तुमच्याकडे येत होते तेव्हा त्यांना तुम्ही छाती ठोकून का नाही सांगितलं? राजकारणात आम्ही बिघडवलं म्हणत असतील तर राज ठाकरेंनी काय केलं? राज यांचा पण काहीतरी वाटा आहेच की. ज्यावेळी तुमच्याकडे ते पायघड्या घालत होते त्यावेळेस त्यांना ठणकावून का नाही सांगितलं? हे बिघडवण्यामध्ये खारीचा वाटा तुमचा पण आहे, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बीड जिल्ह्यातील भगवानगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी झंझावाती भाषण केले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये एकच चैतन्य आणले. त्यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. त्यांनी शेरो शायरीतून वातावरण निर्मिती केली. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी पिवळे शर्टवाले महादेव जानकर आणि गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या शब्दफेकीला उपस्थित सभेतूनही तितका जोरदार प्रतिसाद मिळाला.
हा गोरा गोरा मुलगा कोण आहे? हा माझ्यापेक्षा फार उंच आहे, फार गोड आहे. माझा मुलगा आर्यमन, तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे, पण मी त्याला सांगितलं तुझ्यापेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला, 12 कोटी या जनतेने भरले. माझा निकाल लागला, जीव दिला लेकरांनी. तुम्ही माझ्यावर जीव लावला की नाही? मुलीसारखं प्रेम करता की नाही? आता मला काही नको आहे, असेही त्या म्हणाल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. दसऱ्यानिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील भगवानगडावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडले. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात मी गरिबांसाठी काम करणारी आहे, राजकारणाला चिटकून बसणारी नाही. 5 लेकरांनी जीव दिला, त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे का, असं विधान केलं. त्यासोबतच त्यांनी मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते असं म्हणत एक मोठा खुलासा देखील केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लोकसभेत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्या पराभवानंतर बीडमधील 5 युवकांनी स्वतःचे जीवन संपवले होते. त्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणात केला. पक्षातील विरोधक आणि विरोधकांनाही इशारा दिला. पंकजा म्हणाल्या, मी गरिबांसाठी काम करणारी आहे, राजकारणाला चिटकून बसणारी नाही. 5 लेकरांनी जीव दिलं, त्या आमदारकीचं काय गोड वाटणार? आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही 5 वर्ष तुम्ही आलात, उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो, मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे, ज्याची पत आणि ऐपत नाही, अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही, टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते, तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईन, असे दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो, भवानी माता की जय असा जयघोष करत श्री रूपाभवानी मंदिर येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी रूपाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदारांनी महिलांच्या भेटी घेतल्या, अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले. दर्शन घेतल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देवीच्या दर्शनाने एक वेगळी ऊर्जा मिळते. नवरात्रीत सर्वत्र देवीचा जागर असतो, पूजा अर्चा असतात, देवीकडे लोक प्रार्थना करतात. प्रत्येक महिलांमध्ये देवीचे रूप असते. आज आम्ही सगळे भाविक भक्त एकत्र येऊन श्री रूपाभवानी देवी चरणी माथा टेकत आहोत आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. आई रूपाभवानी, तुझी कृपा सर्वांवर असू दे आणि माझ्या सर्व भावांना विनंती, जसे तुम्ही स्त्री शक्तीचा जागर करता, पूजा अर्चा करता, पण हे विसरू नका, प्रत्येकाच्या घरी एका देवीच्या स्वरूपात आई असते, एक मुलगी असते, एक बहीण असते, पत्नी असते. तिला पण तेवढाच मान सन्मान द्या. हीच खरी देवीवरची श्रद्धा असेल असे मला वाटते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटतो. त्यामुळे शहर मध्यची उमेदवारी शिवसेनेकडून मिळावी म्हणून अनेक दिग्गज प्रयत्न करत आहेत. त्यात आता एक नवा चेहरा समोर आला आहे. जनसेवक प्रमोद ब्रह्मानंद मोरे यांनी सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपले वजन वापरत उमेदवारी खेचून आणणार अशी चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे. प्रमोद मोरे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यात एक जनसेवक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. यापुढील काळामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या प्रयत्नातून एनटीपीसी कंपनी सोलापूर यांच्याकडून प्रत्येकी 75,000 रुपयांच्या किमतीचे 10 संगणक संच, 1 प्रिंटर आणि 10 32 GB पेन ड्राईव्हचे साहित्य वाटप करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामीण सोलापूरचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर हे अध्यक्षस्थानी होते. एनटीपीसीचे चीफ जनरल मॅनेजर तपनकुमार बंडोपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एनटीपीसीचे मनोरंजन सारंगी, एजीएम HR एनटीपीसी सोलापूर, कविता गोयल DGM HR एनटीपीसी सोलापूर, विजयकुमार कोना रेड्डी सीनियर मॅनेजर HR एनटीपीसी सोलापूर, मोहम्मद लबीब अख्तर CSR एक्झिक्युटिव्ह एनटीपीसी सोलापूर, सलगर गावचे पोलीस पाटील श्रीशैल बिराजदार, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार, उपाध्यक्ष रुपाली म्हेत्रे, सदस्य बसनिंगप्पा भाजगी आणि इतर सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरच्या वतीने सत्कार करण्यात आला. तपनकुमार बंडोपाध्याय यांनी आपल्या मनोगतात शाळेचे कौतुक करत शाळेतील परसबागेत दिनकर भारती यांनी निर्माण केलेल्या QR कोडचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी संगणक कक्ष निर्माण करण्याच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. ग्रामीण सोलापूरचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण स्वतः शाळेत असतानाचे दिवस आठवले असे याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. फक्त वैयक्तिक शाळेचा विचार न करता इतर शाळांना देखील संगणक कक्षाचा वापर करता येईल या दत्तात्रय पोद्दार सरांच्या विचाराचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मनोज सारंगी, कविता गोयल, विजयकुमार कोनाफ्रेड्डी, मोहम्मद लबीब अख्तर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दिनकर भारती यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या उपशिक्षिका हाजराबी बागवान यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड सलगर शाळेचे मुख्याध्यापक गोबूर सर, उर्दू शाळेचे सय्यद सर, सौ बागवान उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक हणमंतराव गुंडर्गी, मल्लीनाथ चनपटणे, अनिता काटकर, हाजराबी बागवान, संध्या बशेट्टी, दिनकर भारती आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.